नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर जसं पित्तरपाटा संपला ना की लगेच म्हणजे शिवण्याची कामं वाढतात. कारण तेवढे 15 दिवस तरी कोणी नवीन साड्या वगैरे घेत नाही, काही नाही. पण याच्यानंतर नवरात्रपासून तर दीपावली संपेपर्यंत तर मग शिवण्याचं थोडं लोडच वाढतो आपल्या मागे. आणि मग माझंही तसं झालं. अमावस्येच्या दुसऱ्याच दिवसापासून मग कपडे यायला सुरुवात झाली. काहींना तर आता नवरात्रामध्ये घालायला ब्लाऊज वगैरे पाहिजे होते त्या ताईंना. तर त्यांनी छान मटेरियल वगैरे आणली होती सिटीतून. तर त्यांना ब्लाऊज तयार करून द्यायचे होते, मुलींचे ब्लाऊज घागऱ्यावरचे. आणि हे ऑनलाईन मला फ्रॉकच्या ऑर्डर आलेल्या दोघी बहिणींच्या आणि एक दुसऱ्या ताईंचा होता. तर त्यांच्या मुलीसाठी बनवून घेतला होता. पण मग कसे सारखे सारखेच येत आहे ना, तर म्हणून प्रत्येक वेळेस मी त्यांची स्टिचिंग कटिंग दाखवणं शक्य नाही आणि फ्रॉक दाखवणं शक्य नाही, म्हणून मग मी काही दाखवलं नाही. तर त्यांना आता पॅक करून ठेवायचे होते. तर असं काम वाढू लागलं आता नवरात्र लागताच. तुम्हालाही माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करून